शादी स्टायलिंग सिरीज डे 2. सो आजच्या लुकसाठी माझ्याकडे 3 इन्स्पो आहेत. तर साडीसाठी हा, ज्वेलरीसाठी हा आणि ओव्हरऑल लुक्ससाठी हा. तर हा आहे साडीचा कलर, ज्यावर मी पफ स्लीव्सचा ब्लाऊज शिवला आहे. थोडंसं असं साऊथ इंडियन लुक यायला मस्त शिवला आणि टेलरनी. तर मेकअप आणि साडी ड्रेपिंगच्या आधी मी हेअरस्टाईल करून घेते. सो हेअरस्टाईलसाठी मी बन बांधणार आहे आणि जेव्हा पण मला बन बांधायचा असतो मी ही सिंपल टेक्निक यूज करते. सो सिम्पली तुम्हाला पोनी बांधायचं आहे, त्याला 2 सेक्शनमध्ये डिवाइड करून रोल करून एक करून त्याला पिनअप करायचं आहे सर्कलमध्ये. सो इथे मी सेकंड सेक्शन रोल करून त्याला पण पिन करणार आहे. नॉर्मल हेअर पिन जर ओके, ह्याच्यावर तुम्ही गजरा लावू शकतात और फ्लावर्स. सो दिस इज द फायनल अँड इझी लुक. आणि थोडासा सेटिंग स्प्रे म्हणजे जागेवरनं केस हलणार नाहीत. ब्रो, ही साडी मला माझ्या लग्नात का नाही मिळाली? काय सुंदर दिसतेय. आणि ॲक्च्युली मी आज बन बांधला बिकॉज ह्याचे स्लीव्स पफ आहेत आणि केस ओपन ठेवले तर ह्या स्लीव्सचं शो निघून जातं. म्हणून हे झुमके वेअर करणार आहे मी. दिस इज फ्रॉम अन इंस्टाग्राम स्टोअर. मी सगळं खाली टॅग करेल, बघायला विसरू नका. सो जो इन्स्पो मी बघितला होता त्याच्यामध्ये तिने नेकलेस घातलेला इनविजिबलवाला. सो हे मंगळसूत्र आहे माझ्याकडे. हे पण एका इंस्टाग्राम स्टोअरवरून आहे, nari.co. त्यांना पण मी खाली टॅग करेल. सुंदर तर दिसतंय, जे मी व्हिज्युअलाइज केलेलं तसंच दिसतंय. आणि या लुकसाठी मी इतक्या टिकल्या परचेस केल्या. दिस इज ऑप्शन नंबर 1. आय डोंट नो, समजत नाही आहे. आय थिंक मी लिपस्टिक लावते कारण की इनकम्प्लीट वाटतंय. लिपस्टिक नंतर चांगलं वाटतंय, थोडंसं एक्सपेरिमेंट केल्यासारखं वाटतंय, म्हणजे वाईट नाही दिसत आहे. ब्राऊन टिकलीसुद्धा मी थोडीशी मोठ्या साईजमध्ये घेतली आहे. दिस लुक्स नाईस हा ॲक्च्युली. येस, मला ब्लॅक टिकली जास्त आवडली ॲक्च्युली. ही वाली पण मला आवडली. सो लुकसोबत जरा एक्सपेरिमेंट करायचं असेल तर दिस, बट माझं मन नाही करत आहे. काय करू का एक्सपेरिमेंट? ही पण छान दिसते. ठीक आहे, चल ही लावते. सो मी ॲज युजल ग्रीन बँगल्स घातलेत बिकॉज मला आवडतात, सगळ्यांवरती जातात. मला हा लुक जामच आवडला आहे. मी परत ब्लॅक टिकलीवरती स्विच झाले. मे बी मी निघेपर्यंत परत या टिकलीवरती स्विच होईन, बट बघूया. बाय बाय.